पदाधिकाऱ्यांच्या जुन्याच वाहनांमधून प्रवास निर्लेखनास मंजुरी, खरेदी प्रक्रियेला मुहूर्त नाही. बॅटरीवर वाहनांचा पर्याय. जिल्हा परिषदेत पदाधिकाऱ्यांची एंट्री झाली असली तरी त्यांच्या वापरातील वाहने मात्र जुनीच आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींना सध्या भंगाराच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या वाहनांमधूनच जिल्हाभर दौरे करावे लागत आहेत. नव्या वाहनांच्या खरेदीची प्रक्रिया अद्याप सुरू न झाल्याने किमान पुढील 4 ते 5 महिने हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेकडे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि 4 सभापतींसाठी स्वतंत्र वाहने उपलब्ध आहेत आणि ही वाहने 2014-15मध्ये खरेदी करण्यात आली होती. मागील 2 पंचवार्षिक कार्यकाळात पदाधिकाऱ्यांनी त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. त्यानंतर प्रशासक काळातही हीच वाहने पदाधिकाऱ्यांकडे तैनात होती. परिणामी बहुतांश वाहनांचा प्रवास आता 3 लाख किलोमीटरच्या पुढे गेला असून वयोमर्यादा 10 वर्षांहून अधिक झालेली आहे. शासकीय नियमानुसार अशा वाहनांचे निर्लेखन करणे आवश्यक असते आणि त्यानुसार प्रशासनाने निर्लेखन आणि नव्या खरेदीचा प्रस्ताव तयार केला आहे. सर्वसाधारण सभेत निर्लेखनास मंजुरीही देण्यात आली आहे. मात्र नव्या वाहनांच्या खरेदीची प्रक्रिया अद्याप मार्गी लागलेली नाही. दरम्यान वाढत्या इंधन खर्चाचा विचार करून सदस्यांनी बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांच्या खरेदीचा मुद्दा पुढे आणला आहे. सध्याच्या पेट्रोल वाहनांवर वर्षाकाठी लाखो रुपयांचा खर्च होत असल्याने पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य द्यावे अशी मागणी जोर धरते आहे. दरम्यान खातेवाटप निश्चित होण्यापूर्वीच एका सभापतींनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याचे वाहन ताब्यात होते याची चर्चा रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.